काय करणार आहे, तो त्याची सही करणार आहे, बरोबर. आणि सही करतो किंवा अर्ज करणं ह्या गोष्टी कशा होतात, तर पाच बोटाशिवाय शक्य नाही, बरोबर. मग कलम 5 म्हणजे काय आपल्याला आठवलं, आपल्या हाताची 5 बोटं. मग हाताच्या 5 बोटाने काय होऊ शकतो, एक तर अर्ज होऊ शकतो, बरोबर, किंवा मग काय होईल, अर्ज होईल किंवा तुमचं काम एखादा अधिकारी करू शकतो. काम करेल म्हणजे काय, तुम्हाला तो लोकसेवा पुरवल म्हणजे काय, तो 5 बोटांनी काय करेल, सही करेल तुमच्या डॉक्युमेंट्सवर किंवा तुमच्या अर्जावर सही वगैरे करून एक प्रकारे तो तुम्हाला लोकसेवा पुरवल. म्हणजे कलम 5 म्हणजे 5 बोटं म्हणजे लोकसेवा पुरवणं किंवा अर्ज वगैरे करणं याचा सर. आता ही अशी रक्कम जी असती ना, तर ती कशी करतात, हळूहळू काढतात वेतनातून, एक खट्टी नाही काढत. मग हळूहळू काढतात म्हणजे काय, आपण कसं म्हणू शकतो, एक एक महिना करून काय करतात, ते काढत जातात, बरोबर. मग 11ला कसं लक्षात ठेवू आपण, एक असं लक्षात ठेवू. 11ला काय लक्षात ठेवू, एक. मग 11 म्हणजे एक म्हणजे काय करणार आहे, एक करून एकेका महिन्याला करून ते वेतनातून तो जो दंड आहे तो वसूल करणार आहेत. म्हणजे दंड वसूल करायची कार्यपद्धती आहे, बरोबर. तर आता कलम 13 महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, याला कसं लक्षात ठेवू आपण, हा जो राज्य लोकसेवा हक्क आयोग आहे म्हणजे तो काय करतो, 24/7 काम करतो लोकांच्या हितासाठी, बरोबर. याचं काम असते. मग 24 तास काम करणं म्हणजे काय, ते काय करतात, रात्रभर सुद्धा काम करतात, ठीक आहे. ते रात्रभर काम करतात असं लक्षात ठेवू आपण. कोण काम करतं, तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग हा ते रात्रभर सुद्धा काम करतात. मग ते रात्रभरमध्ये काय आहे, 13 बघा, ते रात्रभरमध्ये काय आहे, 13, कलम 13. मग 13 हे तुम्हाला दिसलं की तुमच्यासमोर मराठीत 13 आठवणार. ते रात्रभर काम करतात. कोण करतं, 24/7 रात्रभर काम, तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग. म्हणजे कलम 13 कशी संबंधी आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगासंबंधी. नमस्कार मित्रांनो, येत्या काही मिनिटांमध्ये RTS ॲक्ट 2015 त्यातील एकूण एक कलम नक्कीच तुम्हाला तोंड पाठवेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच मित्रांनो, यात आपण सर्व PYQ वगैरे इन्क्लूड केलेले आहेत. याच्या ज्या परिपूर्ण नोट्स आहेत मित्रांनो, विथ PYQ इन्क्लुडेड, ज्या तुम्हाला काही मिनिटात तुमची क्विक रिव्हिजन होईल, अशा नोट्स ज्या आहेत त्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनल MPSC वस्तादवर अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर नक्कीच जाऊन त्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करा, जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ बघण्यापेक्षा तर नोट्स तुम्ही काही मिनिटांमध्ये रिवाईज करू शकतात. तसेच मित्रांनो, याचप्रमाणे आपण RT ॲक्ट 2005 हा सुद्धा एकूण एक कलम लावून एक्सप्लेन केलेला आहे. तो नसेल बघितला नक्कीच तो आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओसुद्धा बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की आपले 6,000 सबस्क्रायबर होत आलेले, नक्कीच 8,000 सबस्क्रायबर झाले की नगर परिषद भरतीसाठी महत्त्वाचा असलेला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा जो आहे तो कायदा आपण अपलोड करणार आहोत. किमान या व्हिडिओला 1,000 लाईक जरी आले तर आपण काय करणार आहे, तो कायदा अपलोड करणार आहे. त्यासाठी नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या चॅनलवर आपण इतरसुद्धा PYQ ठोकताळ्याचे, गणिताचे ठोकताळ्याचे, विज्ञानाचे ठोकताळ्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन बघा. चला तर मग आता कायद्याला सुरुवात करूया. पहिलं कलम जे प्रत्येक कायद्यात असतं त्याप्रमाणेच व्याप्ती संबंधी आहे. नाव, व्याप्ती आणि त्यानंतर प्रयुक्ती म्हणजे ॲप्लिकेशन. तर नाव आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रारंभ 28 एप्रिल 2015ला याची सुरुवात. यात आपण 2 तारीख लक्षात ठेवू. एक तर राज्यपालांनी मंजुरी कधी दिली ती तारीख, त्यानंतर हा कायदा कधीपासून सुरू झाला ती तारीख, ठीक आहे. तर आता प्रारंभ जे आहे 28 एप्रिल 2015, याला कसं लक्षात ठेवू आपण, यावर प्रश्न यायची खूप दाट शक्यता आहे. मग आता 28ला याला कसं लक्षात ठेवू आपण, 28, बरोबर. मग मराठीत लिहिलं तर आपण कसं लिहू शकतो, 28 असं आपण मराठीत लिहू. मग 28ला आपण नेहमी कसं लक्षात ठेवणार आहे, कीवर्ड 8, बरोबर. 8पासून काय लक्षात येतं आपल्याला, अट्टहास. 8पासून आपल्याला काय लक्षात येतं, अट्टहास. मग आपल्याला अट्टहास काय आहे, भारतीय नागरिकाचा किंवा महाराष्ट्राच्या नागरिकांचा अट्टहास काय आहे, तर त्यांना लोकसेवा मिळली पाहिजे, वेळेत लोकसेवा मिळली पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे, बरोबर. हा त्यांचा अट्टहास पण आहे. परंतु होतं काय, तर सरकार काय करतं, एप्रिल फूल बनवतं आपल्याला, बरोबर. वेळेत सेवा देत नाही, सार्वजनिक प्राधिकरणं आपल्याला डिले करतात सेवा, म्हणजे काय करतात, एप्रिल फूल बनवतात. मग आपल्याला एप्रिल महिना लक्षात राहील, बरोबर. 2015 तर आपल्याला माहितीच आहे. आणि 28 ही तारीख पण कशी लक्षात ठेवली आपली आपण, 28 म्हणजे 8 हा कीवर्ड, 8पासून काय बनला, अट्टहास. आणि अट्टहास कशासाठी आहे, तर लोकसेवा मिळण्यासाठी. परंतु काय होतं, दुर्दैवाने एप्रिल फूल बनवलं जातं. म्हणजे 28 एप्रिल 2015ला हा कायदा जो आहे तो लागू झालेला आहे. तारीख लक्षात ठेवा, कारण की कन्फ्युजिंग ऑप्शन ते देऊ शकतात. आता याचं ॲप्लिकेशन काय आहे, तर हा सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना लागू असेल. खाजगी संस्थांना हा कायदा ऑब्व्हियसली लागू नसणार आहे, फक्त सार्वजनिक संस्थांनाच लागू असेल. कलम 2 व्याख्यावर प्रश्न येतात. व्याख्यावर प्रश्न करत असताना लक्षात घ्या एक गोष्ट, की यात जोड्या लावा फॉर्मॅटमध्ये येऊ शकतं किंवा स्पेसिफिक एखादी व्याख्यासुद्धा येऊ शकते. आता कलम 2 मध्ये पहिले काय येतं, मुख्य आयुक्त किंवा आयुक्त. आता आपण हे कसं लक्षात ठेवणार आहे, 2A, ठीक आहे. तर मुख्य आयुक्त किंवा आयुक्त ते कसे असतात आपल्याला माहिती, ते काय असतात, क्लास 1 अधिकारी असतात, बरोबर. मग क्लास 1ला आपण काय म्हणतो, गट अ, बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो ग्रेड A.
मग आपल्याला ए वरून काय आठवण, ग्रेड ए, आणि ग्रेड ए ऑफिसर म्हणजे हाय लेवल ऑफिसर. या कायद्यानुसार सर्वोच्च अधिकारी कोण आहे तर मुख्य आयुक्त किंवा आयुक्त, आणि ते कसे आहेत तर ग्रेड ए ऑफिसर आहे, म्हणजे ए वरून आपल्याला लक्षात राहील. आयोग, तर बी मध्ये काय दिलेलं आहे, 2 मध्ये काय दिलेलं आहे, आयोगची व्याख्या दिलेली आहे. आयोग म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग कलम 13 नुसार गठीत. तर आपण पुढं कलम 13 मध्ये या आयोगाची रचना दिलेली ते पण पाठ करणार आहे, आणि व्याख्या 2B मध्ये दिलेली, बरोबर. आपण याला कसं लक्षात ठेवणार आहोत आता, आयोग जे आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आहे, तर हे सर्वोच्च संस्था आहे जी ह्या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे मित्रांनो. तर ही संस्था काय आहे मग सर्वोच्च असल्यामुळे ही काय बॉस आहे, बरोबर, बॉस आहे या कायद्यासाठी. मग बॉस म्हणजे बी, आणि 2B मध्ये आपल्याला बॉस आठवल, बी फॉर बॉस, आणि बॉस कोण आहे इथं आयोग आहे. सी म्हणजे सक्षम प्राधिकारी, तर सक्षमला इंग्रजीमध्ये काय म्हणतात कॉम्पिटंट, मग सी फॉर काय कॉम्पिटंट म्हणजे सक्षम प्राधिकारी. मग शिस्तभंगाविषयक प्राधिकारी किंवा नियंत्रक अधिकारी. पुढं विभाग, मग आता विभाग म्हणजे इंग्रजीमध्ये विभागाला काय म्हणतात डिपार्टमेंट, तर ती जोडी लागून जाईल आपली. त्यानंतर पदनिर्देशित म्हणजे डेझिग्नेटेड अधिकारी, बरोबर, ज्याने म्हणजे लोकसेवा देण्यासाठी ज्याला अपॉइंट केलेला आहे असा पदनिर्देशित अधिकारी. मग ज्याला अपॉइंट केलेला असेल नक्कीच त्याच्याकडे काय असणार आहे, सम पॉवर्स असणार आहे, बरोबर, त्याच्याकडे एनर्जी असणार आहे, बरोबर, एनर्जी आपण म्हणू शकतो. मग ई फॉर काय म्हणू शकतो आपण एनर्जी. मग एनर्जी असलेला कोणता अधिकारी तर तो पदनिर्देशित अधिकारी, बरोबर. मग ई आठवलं का आपल्याला ऑटोमॅटिक एनर्जी आठवल, आणि एनर्जी आठवलं का आपल्याला ते अधिकारी आठवल ज्याच्या हातात ती पॉवर आहे की आपल्याला लोकसेवा द्यायचं, त्याचा अधिकार आहे. एफ फॉर विभागीय आयुक्त, सॉरी एफ म्हणजे काय 2F मध्ये कशाची व्याख्या दिलेली आहे इथं आपल्याला तर विभागीय आयुक्त यांची व्याख्या दिलेली आहे. मग आपल्याला माहिती आहे विभागीय आयुक्त हे सर्वोच्च पद असतं विभागातलं, म्हणजे कलेक्टर नंतर कोण असतो तो विभागीय आयुक्त असतो विभागातला, बरोबर. मग हे कसं आहे तर हे फार मोठं पद आहे किंवा फार काम असलेलं पद आहे, बरोबर. मग फार म्हणजे एफ, मग एफ असल्यावर काय आपल्याला आठवल की फार मोठं पद. मग फार मोठं पद कोणाचं आहे तर विभागीय आयुक्तांचं पद आहे. अशा प्रकारे आपण 2F लक्षात ठेवू शकतो. आता जी म्हणजे पात्र व्यक्ती म्हणजे इलिजिबल पर्सन, बरोबर. मग आता जी इलिजिबल पर्सन म्हणजे पात्र व्यक्ती कसे असतात तर ग्रेट लोक असतात ते, बरोबर. जे लोक पात्र ठरतात एखाद्या परीक्षेसाठी किंवा एखाद्या पदकासाठी तर ते लोक कसे असतात ग्रेट असतात. ग्रेटचं जी, मग जी आठवलं का आपल्याला काय आठवणार आहे ग्रेट व्यक्ती म्हणजे पात्र व्यक्ती. मग जे लोक की लोकसेवा प्राप्त करण्यासाठी प्राप्त असलेली व्यक्ती असं आहे, त्यामध्ये कोणत्याही कायदेशीर व्यक्तीचा समावेश होतो. हे आपण असे विधानं जे असतात ते बरोबरच पकडायचे. त्यानंतर एचमध्ये काय प्रथम अपिली प्राधिकारी. मग आता ज्याच्याकडे आपण पहिला अपील करणार आहेत तर 2H मध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. मग ज्याच्याकडे आपण अपील करतो तो कधी असतो, कसा असतो नेहमी तो एक हायर असतो, बरोबर. मग तो पहिला अपील करतोय म्हणजे तो कसा आहे हायर ऑथॉरिटी आहे, हायरचं एच, आणि एच आठवलं का आपल्याला हायर. हायर म्हणजे कोणता वरचा, म्हणजे ज्याच्याकडे आपण अपील करणार आहोत. म्हणजे प्रथम अपील प्राधिकाऱ्याची व्याख्या कशात दिलेली आहे तर 2H मध्ये. त्यानंतर आय मध्ये शासन किंवा राज्य शासनाची व्याख्या दिलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या कायद्याचं सर्वोच्चपणे अंमलबजावणी वगैरे करणं म्हणजे काय कायद्यात दुरुस्ती करणं बदल करणं यासाठी डोकं कोणाला लावायचं आहे तर राज्य शासनाला, बरोबर, कारण की कायदा राज्य शासनाने केलेला आहे. मग इथं कसं लक्षात ठेवणार आपण आयला कसं लक्षात ठेवणार आयडियाज, आय फॉर आयडियाज, आणि आयडियाज लावायचं काम कोणाचं इथं तर राज्य शासनाचं काम आहे, लक्षात ठेवा. मग आय आठवलं तुम्हाला आयडियाज आठवणार. आयडियाज कोण वेगवेगळ्या लावल कायदा नीट अंमलबजावणी करण्यासाठी तर अशा आयडियाज लावल राज्य शासन, कारण की त्यांचं काम आहे की सरकारी अधिकाऱ्यांकडून हा कायदा चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करून घेणं हे राज्य शासनाचं काम आहे. त्यासाठी ते वेगवेगळे आयडियाज लावणार आहे. मग आयडियाज आय फॉर आयडियाज, आणि आय आठवलं आपल्याला आयडिया आठवलं, आयडिया आठवली की राज्य शासन आठवून देईल. त्यानंतर जेमध्ये काय आहे तर स्थानिक प्राधिकरण आहे अगेन, ठीक आहे. मग स्थानिक प्राधिकरणामध्ये काय होतं तर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक वसाहत, नियोजन प्राधिकरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विकास प्राधिकरणे, इतर संविधानिक असंवैधानिक संस्थासुद्धा याचा समावेशसुद्धा होतो, लक्षात ठेवा. संवैधानिक असंवैधानिक कायद्याद्वारे स्थापित असं ते सगळं ऑल ऑफ द अबाउच आपण घेऊन जायचं, जास्त डोकं लावायचं, ठीक आहे. अनलेस अँड अंटिल प्रायव्हेट एखादी गोष्ट घ्यायची नाही या कायद्यामध्ये. प्रायव्हेट जर दिसलं, खाजगी असं काही जर कीवर्ड आला या कायद्यात तर तो कुठं पण आपण काय करणार आहे त्याला नक्कीच चूक करणार आहे मित्रांनो. आणि पोलीस स्टेशनचा यात समावेश होत नाही. स्थानिक प्राधिकरणामध्ये ऑब्व्हियसली जिथं निवडणुका होतात, बरोबर, आपण म्हणतो जो तिसरा स्तर आहे पंचायत राजचा, तर पंचायत राज म्हणजे स्थानिक प्राधिकरण, ठीक आहे. मग आता आपण याला कसं लक्षात ठेवणार जे फॉर काय म्हणतो आपण जनता, जनता, बरोबर, जनताला असं लक्षात ठेवू आपण जे फॉर जनता. मग जनताला काय लोक काय सांगतात हे जे महानगरपालिका किंवा पंचायत राजमध्ये निवडणुका होतात तर ते सगळेजण ते सगळेजण काय बोलतात की जनतेचं हित हेच आमचं काम आहे, बरोबर. जनतेचं हित
किंवा याला आपण कसं लक्षात ठेवू की जे फॉर जागरूक नागरिक. मग जागरूक नागरिक काय करतात, तर जे पंचायत राजच्या निवडणुका होतात, गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील किंवा जिल्ह्यातल्या असतील नगरसेवकांच्या, तर जागरूक नागरिक काय करेल, तिथं जाऊन मत देणार आहे. त्याचं मत दिल्याने काय होणार आहे, चांगले लोक तिथं सत्तेत येणार आहे. मग ते कोणाचं काम आहे, तर जागरूक नागरिकाचं. म्हणजे स्थानिक प्राधिकरणामध्ये लोकांना निवडून द्यायचं काम कोणाचं आहे, जागरूक, बरोबर, जागरूक नागरिकाचं. जागरूक नागरिक फॉर जे, मग जे आठवलं का ऑटोमॅटिक तुम्हाला जागरूक नागरिक आठवलं. आणि जागरूक नागरिक काय करतो, तो स्थानिक प्राधिकरणातील लोकांना निवडून देतो. मित्रांनो, या कायद्याचे आपण नोट्स ग्रुपवर टाकलेलेच आहेत, तर तुम्ही कायदा बघत असतानाच ह्या नोट्स लिहत चला. म्हणजे काय होईल, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या वेळेस हा कायदा बघायची बिलकुल गरज पडणार नाही. आता इथं काय आहे पुढं, एलमध्ये काय आहे, सार्वजनिक प्राधिकरण दिलेले आहे, म्हणजे पब्लिक ऑथॉरिटी. मग यात काय काय येतं, तर शासनाचा कोणताही विभाग किंवा प्राधिकरणे संविधानाद्वारे, संसदेद्वारे, विधिमंडळाद्वारे, कायद्याद्वारे, अधिसूचनेद्वारे निर्मित, राज्य शासनाची मालकी नियंत्रण असलेली सहकारी संस्था, शासकीय कंपनी किंवा प्राधिकरण, राज्य शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळणारी कोणतीही अशासकीय संस्था यांचा समावेश यात होतो. ठीक आहे. मग याच्यात आलं तर काय येणार आहे, हे जर काय आलं तुम्ही सांगितलं अगेन इथं ऑल ऑफ द अबाउज उत्तर करायचे. फक्त खाजगी हा कीवर्ड आपल्याला अवॉइड करायचे, बाकी सगळं घेऊन द्यायचं ऑल ऑफ द अबाउज. मोस्टली याच्यावर उत्तर आलं तर फ्रेम क्वेश्चन ऑल ऑफ द अबाउज होणार आहे. किंवा यावर कशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, मग 2L मध्ये कशाचा उल्लेख आहे किंवा सार्वजनिक प्राधिकरणाचा उल्लेख कशामध्ये दिलेला आहे. मग त्याचे 4 पर्याय देतील, A मध्ये, D मध्ये, 2A मध्ये, 2D मध्ये, 2F मध्ये, 2L मध्ये. ठीक आहे. मग आपल्याला Lला लक्षात ठेवायचं आहे फॉर पब्लिक ऑथॉरिटी, म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण. आता हे जे सार्वजनिक प्राधिकरण आहे, म्हणजे सरकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स वगैरे आहेत, तर ते काय करतात आपल्याला माहिती आहे, ते खूप लाचखोर झालेले आहेत, बरोबर, लाचखोर झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर लाच, भ्रष्टाचार चालतो तिथं. मग L म्हणजे तुम्हाला काय आठवलं, लगेच लाच आठवलं, बरोबर, लाच. आणि लाच कोण घेतं, तर सार्वजनिक प्राधिकरण घेतं. म्हणजे 2Lला आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. M म्हणजे लोकसेवा, म्हणजे पब्लिक सर्व्हिस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक लोकसेवा बजावतात त्यांना कसा मिळतो, मान खूप मोठ्या प्रमाणात मिळतो, बरोबर. मान मारातब खूप मोठ्या प्रमाणात असतो. M फॉर काय इथं लक्षात ठेवणार आहे आपण, M फॉर मान कोणाला मिळतो, लोकसेवकांना मिळतो. म्हणून आपण सगळेजण काय करतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, बरोबर. मग M फॉर मान, मग M जर आठवलं तुम्हाला काय आठवणार आहे, मान कोणाला मिळतो, लोकसेवाला, बरोबर. मग 2M मध्ये काय आहे, तर लोकसेवा ही व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर N काय, सेवा हक्क, म्हणजे राईट टू सर्व्हिसेस. या अंतर्गत आपल्याला जो हक्क आहे या कायद्यात तर त्याची कशात व्याख्या केलेली आहे, 2N मध्ये. ठीक आहे. मग आपण याला कसं लक्षात ठेवू की राईट टू सर्व्हिसमध्ये बघा, आपल्याला जे सर्व्हिस घ्यायचा हक्क दिलेला आहे या कायद्याअंतर्गत, तर तो N नंबर ऑफ टाईम्स, आपण म्हणतो ना N नंबर ऑफ टाईम्स म्हणजे खूप वेळा. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, N नंबर ऑफ टाईम्स, बरोबर. म्हणजे काय, खूप वेळा. आपण लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत असं आहे का की तुम्हाला एकदाच हक्क आहे, 2दाच तुम्ही जाऊ शकतात, 3दाच तुम्ही याविरुद्ध अपील करू शकता, तर बिलकुल नाही. तुम्ही कितीही वेळ जा, कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणामध्ये जा, तुम्ही N नंबर ऑफ टाईम या कायद्याअंतर्गत तुम्ही दाद मागू शकतात, बरोबर. N नंबर ऑफ टाईम काय आहे, तर तुम्हाला राईट टू सर्व्हिस आहे ते कसं आहे, तर ते अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड म्हणजेच काय, N नंबर ऑफ टाईम. तर मग 2Nला कसं लक्षात ठेवू आपण, N म्हणजे नंबर ऑफ टाईम्स, म्हणजे अनलिमिटेड वेळेस काय आहे, तर लोकसेवा हक्क आहे, म्हणजे राईट टू सर्व्हिसेस आहे. त्यानंतर इथं आहे द्वितीय अपील प्राधिकरण. आपण बघितलं H मध्ये काय होतं, हायर ऑथॉरिटी, म्हणजे हायर लोक जे आहेत त्यांच्याकडे आपण पहिला अपील करणार होतो. आता इथं काय, द्वितीय अपील. मग पहिल्या अपीलावर आपण काय घेणार आहे, आता ऑब्जेक्शन ज्यावेळेस घेऊ, तर त्यावेळेस पहिल्या अपीलवर ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेऊ त्यावेळेस आपण सेकंड अपील करू शकतो, बरोबर. मग ऑब्जेक्शनचं ओ फॉर काय, ऑब्जेक्शन आठवलं का आपल्याला, ऑटोमॅटिक आठवलं की पहिल्या अपीलाला ऑब्जेक्ट केलं का सेकंड अपील, म्हणजे द्वितीय अपील प्राधिकरण कशामध्ये आहे, O मध्ये. P मध्ये काय आहे, नियत कालमर्यादा, म्हणजे स्टिप्युलेटेड टाईम लिमिट. मग आता याला कसं लक्षात ठेवू आपण, अशी कालमर्यादा ज्या कालमर्यादेत आत पदनिर्देशित अधिकाऱ्याने एखाद्या पात्र व्यक्तीला लोकसेवा द्यायची आहे त्यासाठी कालमर्यादा ठरवून दिलेली आहे. मग त्याला कालमर्यादा म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की ती स्पेसिफिक कालमर्यादा आहे. स्पेसिफिक म्हणजे आपण म्हणू शकतो की पर्टिक्युलर टाईम स्पॅनमध्ये तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे. P फॉर काय इथं लक्षात ठेवणार आहे आपण, पर्टिक्युलर, आणि पर्टिक्युलर टाईम स्पॅनमध्ये तुम्हाला इथं सेवा द्यायची आहे, बरोबर. मग P आठवलं का पर्टिक्युलर आठवलं, पर्टिक्युलर म्हणजे स्पेसिफिक म्हणजे नियत कालमर्यादा, ही व्याख्या तुम्हाला आठवून जाईल. आमच्या चॅनलमध्ये शुभम पाचंगरीकर सर राज्यात 2दा प्रथम आलेले, ते आपल्या स्ट्रॅटजी शेअर करतात. ST अभिलाष सागळे सर असतील, ST ऋषिकेश कराळे सर असतील, स्ट्रॅटजीज तसेच नोट्स शेअर करत असतात. असे मोजके PYQ अभयारण्याचे नोट्स आम्ही ग्रुपवर अपलोड केलेले आहेत. याचप्रमाणे PYQ नदी प्रणाली असेल, PYQ खनिज संपत्ती असेल, इतर भूगोलच्या PYQ नोट्स आपण ग्रुपवर अपलोड केलेले आहेत. तसेच तुम्ही बघू शकता PYQ आयोगाने आतापर्यंत पॉलिटीची विचारलेली 75 आर्टिकल इतर PDF टाकलेले आहेत. इकॉनॉमिक्सच्या PYQ समित्या असतील, इकॉनॉमिक्सच्या PYQ नोट्स ग्रुपवर उपलब्ध आहेत. अशा प्रकारे आमचे चॅनल अधिकाऱ्यांचे एक चॅनल तुम्हाला नक्कीच फायदेशीर होऊ शकते. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मित्रांनो, नक्कीच चॅनल जॉईन करूया.
चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता मित्रांनो, आर्टिकल 3. आता कलम 3मध्ये कशा कशा समावेश होतो तर लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपिली प्राधिकारी आणि विहित कालमर्यादा अधिसूचित करणं. मग याच्यात काय काय आहे तर 3 महिन्यांच्या आत सूचना फलकावर, संकेतस्थळावर किंवा पोर्टलवर पुढील अधिसूचना या द्यायच्या आहेत. ठीक आहे. मग हे त्याला कालावधी किती दिलेला आहे तर 3 महिन्यांच्या आत. हे लक्षात ठेवा, तोंडपाठ असू द्या. एकूण एक गोष्ट फॅक्ट या कायद्याअंतर्गत आपल्याला तोंडपाठ करायची, कारण की अवघड जर प्रश्न आला तर मुलांचा चुकल, आपले दोन्हीच्या दोन्ही प्रश्न बरोबर यायलाच हवे. ठीक आहे. तर कलम 3मध्ये 3 महिन्याच्या आत म्हटलेलं, असं लक्षात ठेवू. कलम 3मध्ये काय म्हटलंय, 3 महिन्याच्या आत जे काय तुम्ही अधिसूचित करणार आहात तर 3 महिन्याच्या आत कलम 3मध्ये. तर काय ते कोणकोणती, एखादं समजा तुम्ही ऑफिसमध्ये गेला तर त्यांनी त्यांच्या फलकावर लिहायला पाहिजे की ते कोणती सेवा पुरवतात, पदनिर्देशित अधिकारी कोण आहे, लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत प्रथम अपील कोणाकडे करणार, द्वितीय अपील कोणाकडे करणार, त्यानंतर शुल्क फी काय आहे, निश्चित कालावधीत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क, अशा एकूण एक गोष्टी यात दिलेल्या आहे. अपवादसुद्धा आहे, लक्षात घ्या. कायदेशीर, तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून निश्चित कालावधीच्या आत पात्र व्यक्तीला सेवा प्राप्त करण्याचा हक्क असेल तर अशा गोष्टी आपण बरोबरच पकडायच्या आहेत. जे ऑब्जेक्शन असतात, जे अपवाद असतात ते आपण बरोबरच पकडायचे आहे. मग उरला काय, याच्यावर जनरलाइज प्रश्न येईल, ऑल ऑफ द अबाउट उत्तर येऊ शकतं. 2 फॅक्टवर प्रश्न 2 प्रकारे येऊ शकतो. एक तर 3 महिन्यांच्यात विचारू शकतात, किती महिन्याच्यात हे अधिसूचित करायचे आहे, तर 1 महिने, 2 महिने, 3 महिने ते एक, आणि दुसरं कलमावर प्रश्न येऊ शकतो. तर एक गोष्टी लक्षात घ्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी अधिसूचित करायच्या आहेत तर त्या पोर्टलवर किंवा फलकावर तिथं तुम्हाला अपलोड करून द्यायच्या आहे. बरोबर. म्हणजे पोर्टलवर वगैरे तुम्हाला जर अपलोड केलं, तुम्ही घरी बसल्या बसल्या ते फ्रीमध्ये बघू शकतात की एखाद्या ऑफिसेसमध्ये कोणत्या प्रकारच्या सेवा आहे, तिथं कोण प्रथम अपिली अधिकारी, द्वितीय अपिली अधिकारी कोण आहे, हे सगळं तुम्ही फ्रीमध्ये बघू शकतात. फ्री म्हणजेच 3, फ्रीला राईम केलं तर काय होतं 3. म्हणजे कलम 3मध्ये काय आहे तर कलम 3मध्ये ज्या ज्या गोष्टी आहे ज्या सर्व फ्रीमध्ये आहे, आणि त्या फ्रीमध्ये कुठे आहे तर वेबसाईटवर आहे किंवा फलकावर लिहिलेल्या आहेत. अशा सर्व गोष्टी ह्या फ्री आहेत. फ्री म्हणजे 3. मग कलम 3 तुम्हाला ऑटोमॅटिक आठवून देईल की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत अधिसूचित करणं वगैरे ते कलम 3मध्ये आहे. कलम 4, विहित कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क आहे आपल्याला. तर हे कलम खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला स्पेसिफिक टाईम पिरियडमध्येच लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क आहे. हे कोणतं कलम सांगतं तर कलम 4मध्ये या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे. तर प्रत्येक पात्र असणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर, तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून विविध कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क असेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबरच पकडायच्या आपण. थोडेफार अपवाद वगैरे जर निवडणुका आल्या किंवा नैसर्गिक आपत्ती असेल तर त्यावेळेस थोडंफार उशीर होऊ शकतो, तर हे अपवाद बरोबरच पकडायचे. मग उरला काय, यावर कसा प्रश्न फ्रेम होईल तर विहित कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे, असा प्रश्न यापूर्वी आलेला असणार आहे किंवा यापुढेही येऊ शकतो. तर आपण याला कसं लक्षात ठेवू की जर विहित कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त झाली नाही तर याचा अर्थ काय होणार आहे की तुम्हाला ती लोकसेवा, म्हणजे आपण म्हणतो ना जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक कालावधीतच ती सेवा मिळणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जर अशी तुम्हाला मिळाली नाही, लोकसेवा जर तुम्हाला स्पेसिफिक कालावधीत मिळाली नाही, तो हक्क तुम्हाला मिळाला नाही, तर काय होणार आहे, जनता लाचार होणार आहे. बरोबर. उदाहरणार्थ किंवा टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम असेल किंवा काय असेल, तर ह्या ज्या सेवा असतात तर त्या वेळेतच मिळणं गरजेचं आहे. जर मिळाल्या नाही तर नक्कीच काय होईल, जनता लाचार होईल. मग लाचारमध्ये काय आहे, 4, लाचारमध्ये काय दिसते आपल्याला, कलम 4 दिसते बघा. मग 4 आठवलं तुम्हाला आठवलं लाचार शब्द, आणि लाचार आठवलं तुम्हाला आठवणार आहे लाचार केव्हा होणार आहे की जेव्हा स्पेसिफिक म्हणजे विहित कालमर्यादेत लोकसेवा तुम्हाला प्राप्त झालेली नाही आहे किंवा तुम्हाला तसा हक्क आहे, हे तुम्हाला ऑटोमॅटिक आठवणार आहे. कलम 5, निश्चित कालावधीत लोकसेवा पुरवणं. आता हे पुरवणं म्हणजे कोणासाठी तर हे त्या अधिकाऱ्यासाठी आहे, प्राधिकाऱ्यासाठी आहे की त्यांनी निश्चित कालावधीत लोकसेवा पुरवायची आहे. पात्र व्यक्तीने पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज करणे, तर हे कोणत्या कलमात म्हटलेलं आहे, कलम 5मध्ये म्हटलेलं, लक्षात घ्या. ठीक आहे. मग पदनिर्देशित अधिकारी पोच देईल, सोबत निश्चित कालावधी, म्हणजे तो अर्ज मिळाल्यानंतर निश्चित कालावधी देईल, अर्ज मिळण्याचा दिनांक, ठिकाण, अर्ज क्रमांक इत्यादी लेखी आणि इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत अर्जास कळवण्यात येईल. तर हे सगळं कळवण्यात येईल. त्याला सेवा वगैरे द्यायची आहे, तर हे पुरवायचं, निश्चित कालावधीत लोकसेवा पुरवणं, हे कशात म्हटलेलं आहे, कलम 5मध्ये म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. यावर फक्त आला तर प्रश्न हा कलमावरच येणार आहे, फॅक्च्युअल. ज्या दिनांकास अर्ज मिळतो त्या दिनांकापासून निश्चित कालावधी हा मोजला जातो, हे बरोबरच पकडायच्या अशा गोष्टी. अर्ज मिळाल्यानंतर थेट लोकसेवा देईल, ती सेवा मंजूर करेल किंवा त्याला फेटाळण्यासुद्धा अधिकार असतो. जर फेटाळला तर मग कोणाकडे अपील करायचं हे सुद्धा त्यांनी सांगणं गरजेचं असतं, लोक प्राधिकाऱ्याने. ठीक आहे. पत्तासुद्धा द्यायचा असतो. मग याला कसं लक्षात ठेवणार आहे आपण, हे बघा इथं ही इमेज आहे. बरोबर. तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण कसं करतो, कधी पण आपण अर्ज वगैरे ज्यावेळेस करतो, बरोबर, अर्ज वगैरे करतो
किंवा एखादी गोष्ट आपण पुरवतो म्हणल्यावर काय, समजा एखादा लोकसेवा एखादा अधिकारी तो काय करणार आहे, आपल्याला कशी सेवा पुरवणार आहे, तर आपल्याला एखादी योजना हा मंजूर करणार आहे म्हणजे काय करणार आहे, तो त्याची सही करणार आहे बरोबर. आणि सही करतो किंवा अर्ज करणं ह्या गोष्टी कशा होतात, तर पाच बोटाशिवाय शक्य नाही बरोबर. मग कलम 5 म्हणजे काय आपल्याला आठवलं, आपल्या हाताचे 5 बोटं. मग हाताच्या 5 बोटाने काय होऊ शकतो, एक तर अर्ज होऊ शकतो बरोबर, किंवा मग काय होईल, अर्ज होईल, किंवा तुमचं काम एखादा अधिकारी करू शकतो. काम करेल म्हणजे काय, तुम्हाला तो लोकसेवा पुरवल म्हणजे काय, तो 5 बोटांनी काय करेल, सही करेल तुमच्या डॉक्युमेंट्सवर किंवा तुमच्या अर्जावर सही वगैरे करून एक प्रकारे तो तुम्हाला लोकसेवा पुरवल. म्हणजे कलम 5 म्हणजे 5 बोटं म्हणजे लोकसेवा पुरवणं किंवा अर्ज वगैरे करणं याचा समावेश कलम 5 मध्ये होतो, लक्षात ठेवा. कलम 6, अर्जाच्या स्थितीची पाहणी. ते सोपं आहे, पाहणी करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली असणार आहे, त्यावर तुम्ही तुमचा विशिष्ट अर्ज क्रमांक असणार आहे, तो टाकून तुम्ही चेक करू शकता की तुमचा अर्ज कुठपर्यंत आला. ठीक आहे. मग याला कसं लक्षात ठेवायचं की अर्जाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी सरकारने काय केले आहे, तुम्हाला एक प्रकारे सहाय्य केलेलं आहे. सहाय्य कसं केलेलं आहे, तर ऑनलाईन तुम्हाला एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे, एक अर्ज क्रमांक देणार आहे, जेणेकरून तुम्हाला सहाय्य होणार आहे. सहाय्य कशासाठी होणार आहे, तर अर्जाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी. मग 6 म्हणजे काय, सहापासून तुम्हाला काय आठवणार आहे, सहाय्य बरोबर. कलम 6 दिसलं तुम्हाला आठवल सहाय्य कशासाठी, तर अर्जाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी. पूर्वी काय व्हायचं, खूप खेटे वगैरे घालावं लागायचे बरोबर, परंतु आता तसं करायची गरज नाही आहे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुम्हाला सहाय्य मिळणार आहे. सहाय्य म्हणजे कलम 6 कशासाठी, तर अर्जाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी. कलम 7, लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं. आपण बघितलं, माहिती तंत्रज्ञानाचा जितका शक्य होईल तितका पोर्टलचा, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करायचा आहे. म्हणजे काय, माहिती तंत्रज्ञानाची साथ घ्यायची आहे, साथ देणं बरोबर. आपण म्हणतो ना, साथ देणं म्हणजे साथ बरोबर. 7 पासून आपल्याला आठवल 7, आणि 7 कशाची गरजेची आहे आजच्या युगात, आजच्या 21व्या शतकात 7 कशाची आपल्याला गरजेची, तर माहिती तंत्रज्ञानाची. म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची साथ घेणं, हे कशात करणार आहे आपल्याला, कलम 7 मध्ये. मित्रांनो, MPSCच्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असे PYQ ॲनालिसिस, ॲप्रोच बिल्डिंग, ठोकताळा यांचे आपण एकूण 9 व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर नक्की चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओज तुम्ही बघू शकतात, PYQ प्लेलिस्टमध्ये. थँक्यू. कलम 8, अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती. ठीक आहे. मग जर अर्ज वगैरे फेटाळला, ठीक आहे, आता बघा, हे जे कायदा जो फॉर्म केलेला असतो ना, तो सिक्वेन्समध्ये बनवलेला असतो. ठीक आहे. तर अर्जाच्या स्थितीची पाहणी कलम 5 मध्ये काय आहे, सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार आहे, तर अर्ज करणार आहे बरोबर, की तुम्ही अर्ज करणार आहे, मग तो तुम्हाला लोकसेवा पुरवल किंवा अर्ज तुमचा फेटाळल वगैरे कलम 5 मध्ये. मग तुम्हाला जो अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो क्रमांक मिळाला, मग ते कशात आलं, कलम 6 मध्ये आलं बरोबर. म्हणजे हे सिक्वेन्सने असतात, हे कलम म्हणजे असतात. तर आपण जर नीट समजून घेतलं तर हे कलम एका सिक्वेन्सने दिलेले असतात. तर आपण ते तशा पण प्रकार लक्षात ठेवू शकतो. आपण असं स्पेसिफिक कलम तर पाठ करतोच आहे, परंतु सिक्वेन्स लक्षात घ्या. 5 मध्ये तुम्ही काय केलं, अर्ज केला बरोबर. मग अर्ज केल्यानंतर तुम्हाला ते एक तर फेटाळल किंवा जर मंजूर केला, तर 6 मध्ये काय होईल, मग तुम्हाला त्या अर्जाचा क्रमांक मिळेल, म्हणजे तुम्हाला त्या स्थितीची पाहणी करता येईल. मग 7 मध्ये काय होईल, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करा म्हणता येते, पोर्टल वगैरे वापरा, लोकांना घरी बसल्या सेवा द्या बरोबर. आणि जर फेटाळला, मग 8 मध्ये काय, अपील. जर फेटाळला तर तो तुम्हाला अपील कोणाकडे करायचं हे सुद्धा सांगणार लोकसेवक. मग 8 मध्ये काय, अपील. मग असं काय, सगळं सिक्वेन्सनी दिलेले असतात. हे जे कलम आहेत, तो कायदा जो आहे तो सिक्वेन्सली फॉर्म केलेला असतो. मग अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती, प्रथम अपीली प्राधिकारी कोण आहे, तर सार्वजनिक प्राधिकरण जो असतो त्याच्यापेक्षा वरिष्ठ किंवा क्लास 2, आणि द्वितीय अपील प्राधिकारी हा प्रथम अपील प्राधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ असतो. हे कलम 8 मध्ये आहे. मग आता त्याच्यावर स्पेसिफिकच प्रश्न येईल, कलम 8 म्हणजे अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या कलमावर आहे, तर कलम 8 मध्ये आहे. हे कसं लक्षात ठेवू आपण, 8. तर आपण 8ला कसं लक्षात ठेवू शकतो, 8ला कसं लक्षात ठेवणार आपण, आड बरोबर. 8ला आपण लक्षात ठेवणार आड, आणि आड म्हणजे अडवणूक करणं, अडविणे किंवा अडवणूक करणं बरोबर. मग अडवलं तर काय करू आपण, कोणी जर अडवलं, उदाहरणार्थ लोकसेवकाने तुम्हाला अडवलं की मी नाही देत तुला, जाय मी तुला माहिती देत नाही, मग अशा वेळेस आपण काय करू, त्याने अडवलं समजून आपण अपील करू. मग 8 म्हणजे आड, आणि आड म्हणजे काय तुम्हाला आठवल, आड म्हणजे अडवणूक केली, मग मी कोणाकडे जाणार आहे, अपील प्राधिकाऱ्याकडे जाणार आहे, कारण त्याची नियुक्ती केलेली आहे. ती कोणत्या कलमामध्ये, कलम 8 मध्ये. कलम 9 मध्ये मग अपील. ठीक आहे, अपील. मग प्रथम अपील, पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी जर तुमचा अर्ज फेटाळला किंवा त्याने विहित कालमर्यादेत सेवाच दिली नाही, तुम्हाला काहीच केलेलं नाही, तर अशा वेळेस 30 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करता येईल. ठीक आहे, कालावधी संपली तर 30 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करता येईल. अपवादात परिस्थितीत तुम्ही 90 दिवसांपर्यंत सुद्धा अपील हे करू शकतात. हे लक्षात ठेवा. या कलमावर आहे ना, प्रश्न जो येतो तो कलमावर नाही येत, तर कलमाच्या मधल्या कंटेंटवर येतो. ठीक आहे, 30 दिवस 90 दिवस हे तो आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर आता
विहित कालमर्यादा संपली तर 30 दिवसाच्या आत आपण अपील करू शकतो. जर अपवादात्मक परिस्थिती असेल तर 90 दिवस. हे दोन्ही पाठ करा, याच्यावर वारंवार प्रश्न येतो. प्रथम अपील अधिकाऱ्याने काय करायचं, याच्यावर सुनावणी घ्यायची आहे. ठीक आहे, मग त्यांनी 30 दिवस त्याला दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही 30 दिवसाच्या आत अपील करू शकतात, बरोबर. आणि अपवादात्मक परिस्थिती असेल तर 90 दिवसाच्या आत. मग तुम्ही कोणाकडे गेले आता, तर प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे आले. मग त्याला सुद्धा 30 दिवसाचा कालावधी दिलेला आहे की 30 दिवसात तू त्याचा निर्णय दे किंवा तो अपील फेटाळू शकतो. मग त्यानंतर आपण दुसरं अपील करू, बरोबर. जर प्रथम अपील प्राधिकाऱ्याने जर आपला अपील फेटाळला त्या अधिकाऱ्याने, तर मग आपण त्याच्यावर जाऊ, बरोबर. त्याच्यावर जाण्यासाठी परत 30 दिवसाचा कालावधी दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, किंवा प्रथम अपील प्राधिकाऱ्याचा कोणताही आदेश न मिळाल्यास पहिले अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून 45 दिवसानंतर तुम्ही अपील करू शकतात. म्हणजे दुसऱ्या अपीलसाठी दोन गोष्टी, एक तर 30 दिवसाच्या आत त्याचा आदेश मिळाला किंवा त्यांनी फेटाळायला माहिती द्यायला नाही सांगितलं तर तिथून पुढं 30 दिवसाच्या आत, किंवा जर काहीही कृती नाही केली आणि तुम्ही पहिला अपील दाखल केले त्याच्या 45 दिवसानंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड अपील दाखल करू शकता. तिथे 30 दिवस 45 दिवस दोन्ही लक्षात ठेवा. अपवादात्मक परिस्थितीत 90 दिवसांच्या आत, हे सुद्धा लक्षात ठेवा. मग द्वितीय अपील प्राधिकाऱ्याची सुनावणी, तर द्वितीय अपील प्राधिकरणाने 45 दिवसाच्या आत लेखी कारणासह हे फेटाळू शकतो. ठीक आहे, लक्षात घ्या. प्रथम अपील प्राधिकाऱ्याने 30 दिवसाच्या आत निर्णय द्यायचा आहे, तर द्वितीय अपील प्राधिकाऱ्याने 45 दिवसाच्या आत अपील निर्णय द्यायचा आहे. यावर तुम्ही आयोगात सुद्धा अपील करू शकता, जे आपण पुढे बघणार आहोत. या आयोगांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात, हे माहिती आहे आपल्याला. कलम 10, मग शास्ती किंवा दंड. हे बघा, आता परत एकदा सगळं सिक्वेन्सने दिसते, बरोबर आपल्याला. कारण की 8 मध्ये काय आहे, त्या प्राधिकाऱ्यांची नियुक्ती अपील आहे. मग 9 मध्ये तुम्ही त्यांच्याकडे अपील करणार. अपीलमध्ये जर दोषी आढळला लोकसेवक, तर 10 मध्ये मग त्यानुसार त्याला शिक्षा किंवा दंड द्यायचा अधिकार आहे, बरोबर. मग आता हे कसं लक्षात ठेवणार आपण, मिनिमम 500 ते 5000 दंड आहे. प्रथम समजा पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा देण्यात कसूर केला, असं पहिला अपील केलेल्या अधिकाऱ्याला वाटलं, तो 500 ते 5000 रुपये दंड देईल. सेम द्वितीय अपील प्राधिकाऱ्याने, प्रथम अपील प्राधिकाऱ्याने जर कसूर केला असं मुख्य आयुक्त किंवा आयुक्तांना वाटलं, तर ते 500 किंवा 5000 रुपये दंड ठोठवू शकतात. आता हा इथं दोन प्रकारे प्रश्न फ्रेम होऊ शकतो. एक तर कलमावर फॅक्च्युअल प्रश्न येईल की शास्तीय किंवा दंड देण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे, किंवा मग हा दंड किती आहे, तर 500 ते 5000 असा दंड आहे या दरम्यान. आणि हा दंडाची अमाऊंट ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे, कारण की त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, बरोबर. या कलम 10 मध्ये दुरुस्ती करूनच तुम्ही हे बदलू शकता. आता लक्षात घ्या, जर आपण फॅक्च्युअली कन्सेप्च्युअली अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच अनएक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा सोडवू शकतात. आता बघा, कलम 10 मध्ये स्पेसिफिक अमाऊंट म्हणलेली आहे 500 ते 5000, 500 ते 5000, बरोबर. आता ही जर बदलायची, उद्या चालून तर 50,000 रुपये करायची, याचा अर्थ काय करावं लागेल, कायद्यात दुरुस्ती करावं लागेल. कायद्यात दुरुस्ती करणं म्हणजे कोणाचं काम आहे, राज्य शासनाचं काम आहे, बरोबर. त्यांना तसा नवीन कायदा बनवावा लागेल, नंतर मंजूर करावं लागेल. मग आता इथं कलम 10 कसं लक्षात ठेवणार आहे आपण, 10 तर द हा, बरोबर. आपण नेहमी मराठीत लिहून कीवर्ड लक्षात ठेवतो. दहा, मग 10ला कसं लक्षात ठेवा आपण, दहाक, दहाक, बरोबर. 10ला असं लक्षात ठेवा, दहाक म्हणजे धाके. धाक कशाचा आहे, सरकारी अधिकाऱ्यांना की शास्ती किंवा दंड आपल्याला पडेल आपण काम केलं नाही तर, असा त्यांना दहाक आहे असं लक्षात ठेवा. धाकला आपण असं म्हणणार इथून पुढं, दहाक म्हणजे धाक म्हणजे धाक कशाचा आहे, शास्ती किंवा दंडाचा धाक आहे, म्हणून ते कामं करतील. 11 मध्ये शास्ती किंवा दंडाची वसुली करण्याची कार्यपद्धत. तर जो दंड ठोठवला जाईल, बघा अगेन 10 मध्ये जो दंड ठोठवला जाईल त्याची कार्यपद्धती 11 मध्ये दिली, बरोबर. आणि त्यानंतर दंड तर ठोठवला जाईलच, प्लस त्यावर मग 11 नंतर 12 मध्ये काय म्हटले त्यांनी, की वारंवार जर तुम्ही सेम केलं, ठीक आहे, तुम्हाला दंड एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा झाला, परंतु तुम्ही वारंवार तेच करताय, बरोबर. मग 12 मध्ये काय म्हटले, वारंवार केल्या जाणाऱ्या कसूरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करायची पद्धती. ठीक आहे, मग आता आपण याला कसं लक्षात ठेवू, 10 मध्ये दंड किंवा शास्ती म्हणजे 10K, बरोबर. मग तो 11 मध्ये वसूल कसा करायचा, तर 30 दिवसाच्या आत भरावा लागेल. जर नाही भरला तर मग वेतनातून वसूल केला जाईल, त्याच्या पगारातून कापला जाईल. ठीक आहे, आता ही अशी रक्कम जी असती ना, तर ती कशी करतात, हळूहळू काढतात वेतनातून, एक खट्टीने काढत. मग हळूहळू काढतात म्हणजे काय, आपण कसं म्हणू शकतो, एक एक महिना करून काय करतात, ते काढत जातात, बरोबर. मग 11ला कसं लक्षात ठेवू आपण, एक असं लक्षात ठेवू. 11ला काय लक्षात ठेवू, एक. मग 11 म्हणजे एक म्हणजे काय करणार आहे, एक करून एकेका महिन्याला करून ते वेतनातून तो जो दंड आहे तो वसूल करणार आहेत. म्हणजे दंड वसूल करायची कार्यपद्धती आहे, बरोबर. मग कलम कशात आहे, कलम 11 मध्ये, म्हणजे एक करून काय करणार, तर दंड वसूल करणार. दंड वसूल करण्याची कार्यपद्धती आहे ती वेतनामधून वसूल करणार किंवा 30 दिवसाच्या त्यांनी भरायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या कायद्यात जर तुम्हाला काही वेगळा कालावधी आला तर 30 दिवस हा आपण करू शकतो. 30 दिवस हा स्टँडर्ड कालावधी आहे.
तर कलम 12मध्ये काय आहे, शिस्तविषयक कार्यवाही करायची आहे त्याच्याविरुद्ध. 15 दिवसाच्या आत कारणे दाखवा नोटीस दिली जाईल, त्यानंतर विभागीय चौकशी होईल. 15 दिवसाच्या आत त्याला वेळ मिळणार आहे नोटीससाठी, ठीक आहे. 15 दिवसात त्यांनी नोटीसला उत्तर द्यावं लागेल त्याला, त्यानंतर विभागीय चौकशी होणार आहे. आता हे कसं लक्षात ठेवू आपण, तो वारंवार करतोय. एखाद्या वेळेस होऊ शकतं, दुसऱ्या वेळेस होऊ शकतं एखाद्या अधिकाऱ्याकडून, पण वारंवार करतोय म्हणजे आपण काय म्हणतो यार, आपल्या आता थोडं आउट ऑफ बॉक्स झोन बोलायचं झालं तर यार हा व्यक्ती कसा आहे, खूपच 12चा आहे असं म्हणतो आपण, बरोबर. रांगड्या भाषेत काय म्हणतात लोक गावाकडं, हा 12चा माणूस आहे, बरोबर. 12चा आहे कारण की हा नेहमी तेच करतोय, म्हणजे हा विलनच आहे, बरोबर. 12चा आहे हा. मग कलम 12 म्हटलं आपल्याला ऑटोमॅटिक 12चा आठवल. 12चा म्हणजे जो वारंवार ती कृती करतोय, म्हणजे कलम 12 ऑटोमॅटिक तुम्हाला आठवणार आहे, शिस्तभंगाविषयी कार्यवाही. कलम 13 महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करणं, हे लक्षात घ्या. आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, बरोबर, आपण याची व्याख्या कुठं बघितली होती, 2B मध्ये, बरोबर. बी म्हणजे बॉस, आणि बॉस कोण आहे याच्यात, तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग हा जो आहे तो बॉस आहे, ठीक आहे. मग कलम 13 मग आता याला कसं लक्षात ठेवणार, याच्यात प्रश्न जर आला तर कलम 13वर पण येऊ शकतो, ठीक आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग गठीत करणे हे कोणत्या कलमात म्हटलेलं आहे, किंवा त्याची संरचना जी आहे ती कोणत्या कलमात दिलेली, तर कलम 13मध्ये स्पेसिफिक संरचना दिलेली आहे. व्याख्या कशात दिलेली आहे, नीट प्रश्न समजून घ्यायचा. व्याख्या विचारलेली आहे की संरचना विचारलेली आहे. संरचना म्हटलं तर कलम 13, व्याख्या म्हटलं तर कलम 2B मध्ये. लक्षात घ्या, प्रश्नात ते पहिला दोन्ही पर्याय देतात, आपण घाई करतो, प्रश्न समजून घेत नाही, ठीक आहे. तर आता कलम 13 महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, याला कसं लक्षात ठेवू आपण, हा जो राज्य लोकसेवा हक्क आयोग आहे म्हणजे तो काय करतो, 24/7 काम करतो लोकांच्या हितासाठी, बरोबर. याचं काम असते की 24 तास काम करायचं लोकांच्या हक्कासाठी, ठीक आहे. मग 24 तास काम करणं म्हणजे काय, ते काय करतात, रात्रभर सुद्धा काम करतात, ठीक आहे. ते रात्रभर काम करतात असं लक्षात ठेवू आपण. कोण काम करतं, तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग हा ते रात्रभर सुद्धा काम करतात. मग ते रात्रभरमध्ये काय आहे, 13, बघा, ते रात्रभरमध्ये काय आहे, 13, कलम 13. मग 13 हे तुम्हाला दिसलं की तुमच्यासमोर मराठीत 13 आठवणार, बरोबर. आपण कशा प्रकारे लक्षात ठेवतोय, सगळे कायदे एकच प्रकारे आपण मराठीत लिहून त्यांचा फोड करून, बरोबर, विग्रह करून. मग 13 तुम्हाला दिसलं समोर की तुम्हाला काय आठवणार, ते रात्रभर काम करतात. कोण करतं, 24/7 रात्रभर काम, तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, म्हणजे कलम 13 कशी संबंधी आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगासंबंधी. आता काही गोष्टी आहे फॅक्च्युअल, त्या लक्षात ठेवा. मुंबईला ते हेडक्वार्टर असणार आहे. आयुक्तांचे कार्यालय हे प्रत्येक महसूल विभागामध्ये असणार आहे. आयुक्त कोणत्या लेवलवर आहे, इथं महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत एक मुख्य आयुक्त आहे, बाकी जे आयुक्त आहेत तर त्यांचे कार्यालय कुठं असणार आहे, महसूल विभाग जे आहेत, तर प्रत्येक महसूल विभागासाठी एक आयुक्त असणार आहे, लक्षात ठेवा. आयोगाची स्थापना कशी होणार आहे, तो ऑब्व्हियसली महाराष्ट्र राज्य काय करणार आहे, अधिसूचित करून स्थापन करणार आहे. तोपर्यंत खालील अधिकाऱ्याकडे हे पॉवर्स देऊ शकतात. जोपर्यंत आयोग गठीत होत नाही तोपर्यंत महसूल विभागीय आयुक्त किंवा इतर कोणताही शासकीय अधिकाऱ्याकडे हे अधिकार सोपवले जाऊ शकतात राज्य शासनाद्वारे. आयोगाची रचना काय आहे, तर मुंबई शहर, जिल्हा आणि मुंबई उपनगरसाठी जिल्ह्यासाठी राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त असणार आहे. फक्त मुंबईसाठी अपवादात्मक आहे, मुंबई जिल्ह्यासाठी राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, आणि राज्याचे इतर प्रत्येकी महसूल विभागासाठी एक राज्य हक्क आयुक्त. एक गोष्ट लक्षात घ्या, जर असा प्रश्न आला की राज्य सेवा हक्क आयुक्त हा कोणत्या लेवलवर असतो, जिल्ह्याच्या पातळीवर, तालुक्याच्या पातळीवर, बरोबर, असे प्रश्न येऊ शकतात, महसूल विभाग पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर. मग आपल्याला काय वाटेल की हा राज्य सेवा हक्क आयुक्त हा तर राज्याच्या पातळीवर असेल, बरोबर, परंतु हा महसूल विभागासाठी, म्हणजे एका महसूल विभागासाठी एक राज्य हक्क आयुक्त असणार आहे. त्यानंतर नियुक्ती कोण करणार आहे, तर 3 सदस्यीय समिती आहे, तर ती शिफारस करेल राज्यपालाला. मग नियुक्तीचा अधिकार कोणाला आहे, राज्यपालाला. समितीमध्ये 3 व्यक्ती आहेत, अध्यक्ष असणारे मुख्यमंत्री, त्यानंतर विरोधी पक्षनेता किंवा सर्वात मोठ्या विरोधी गटाचा नेता, त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून नामनिर्देशित एक कॅबिनेट मंत्री. नंतर मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांची पात्रता काय असणार आहे, तर प्रशासनाचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती ही पात्रता आहे. अपात्रता काय आहे, तर मुख्य आयुक्त किंवा आयुक्त संसदेचे किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळ सदस्य असणार नाही, म्हणजे आमदार, MLA नको, MP नको, ठीक आहे. इतर कोणतेही लाभाचे पद धारण करणार नाहीत, कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित असणार नाहीत, कोणताही उद्योगधंदा अथवा व्यवसाय करणार नाहीत, तर हे आपण बरोबरच पकडतो, ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न आला तर प्रश्न काय येऊ शकतो, आता मी तुम्हाला सांगितलं कलम 13वर प्रश्न येऊ शकतो ॲज इट इज, ठीक आहे. त्यानंतर स्ट्रक्चरमध्ये नंतर हे मुख्य आयुक्त कुठं आहेत, मुंबईसाठी कशी रचना आहे, ठीक आहे. त्यानंतर त्यांची नियुक्ती कोण करतं असा प्रश्न येऊ शकतो, तर नियुक्ती कोण करतं, राज्यपाल नियुक्ती करतात, लक्षात घ्या. त्यानंतर समितीवर प्रश्न येऊ शकतो, समितीचे अध्यक्ष कोण असतात, मुख्यमंत्री असतात. विधानसभेतील विरोधी पक्षनेता हा एक असतो,
आणि मुख्यमंत्र्यांकडून नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री असतो. आता पुढं 14 कलम 14 मुख्य आयुक्त आणि आयुक्ताच्या पदाचा कालावधी व सेवा शर्ती. तर 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष याच्यावरच प्रश्न येणार. या कलमात प्रश्न काय येणार तर मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या पदाचा कालावधी आणि सेवा शर्ती काय तर 5 वर्ष किंवा 65 वर्ष हे पाठ करून टाका. पुनर्नियुक्तीस पात्र नसतील, लक्षात घ्या, पुनर्नियुक्तीस ते पात्र नाहीत, हे पण महत्त्वाचं आहे. शपथ किंवा प्रतिज्ञा देताना राज्यपाल, राजीनामा राज्यपाल, त्यांना पदावरून काढतो राज्यपाल, नियुक्ती करतो राज्यपाल, म्हणजे सगळं कोण करतं राज्यपाल करतो. दर्जा व सेवा शर्ती मुख्य आयुक्त राज्य मुख्य माहिती आयुक्त समकक्ष यांचा दर्जा आहे. नंतर हा दर्जा त्यांनी सुधारणा केली आणि देशाच्या निवडणूक आयुक्तांशी समकक्ष हा दर्जा केलेला आहे. आता जो निवडणूक आयुक्तांचा दर्जा आहे त्या समकक्ष मुख्य आयुक्तांचा दर्जा आहे. इतर आयुक्तांचा दर्जा राज्य शासनाच्या मुख्य सचिवा समान आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. 5 वर्ष 65 वर्ष. कलम 15 मुख्य आयुक्त किंवा आयुक्तास पदावरून दूर करणं. आता याच्यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की कोण पदावरून दूर करतं तर राज्यपाल. नियुक्ती राज्यपाल, राजीनामा राज्यपाल, शपथ राज्यपाल, नंतर पदावरून दूर करणं राज्यपाल. सर्व अधिकार राज्यपालाला आहे. हा एक प्रश्न येऊ शकतो सोप्पा. अवघड प्रश्न विचारायचा तर काय विचारेल की पदच्युत करणं हे कोणत्या कलमात म्हटलेलं आहे, त्यांना राज्यपालाला अधिकार आहे असं कोणत्या कलमात म्हटलेलं आहे, 10व्या 11व्या 15व्या 16व्या. ठीक आहे, मग 15व्या. मग आता 15ला परत आपण एकदा लिहू 15. ठीक आहे, खाली लिहितो बघा 15 असं लिहितो आपण मराठीत, बरोबर. 15मध्ये काय धरा. धरा हा कीवर्ड कशात आहे 15मध्ये. मग धरा म्हणजे काय, धरा त्या आयुक्ताला आणि धरून त्याला पदावरून दूर करा. असं आपण इमॅजिन करू की पदावरून दूर कसं करणार आहे आपण, फिजिकली तो जातच नाही आहे असं एक इमॅजिन करा फक्त की तो आयुक्त आहे म्हणतो मी खुर्ची रिकामीच करणार नाही माझी, त्याला राज्यपाल सांगतोय तुला पदावरून दूर केलं तरी तू खुर्ची रिकामीच करत नाही. मग अशा वेळेस काय करू आपण, त्याला धरू आणि धरून तिकडून त्याला त्या पदावरून काढून टाकू. मग धरा म्हणजे 15. धरा म्हणजे काय 15. 15 आठवलं तुम्हाला आठवलं धरा. धरा कोणाला तर आयुक्ताला. कशासाठी धरा, त्याला पदावरून दूर करण्यासाठी. कलम 15मध्ये पदच्युत करण्याची तरतूद दिलेली आहे. मग कारणे काय काय तर ते जे सगळीकडे जे पॉलिटिक कारणं असतात ते नेहमी आपण बघतो. दिवाळखोर तो विमुक्त नादार असेल तर, त्यानंतर नैतिक अधपतनाच्या अपराधाबद्दल दोष सिद्ध ठरवण्यात आले असल्यास आणि राज्यपालाचं असं मत बनल्यास, पगारी नोकरी त्यांनी इतरत्र केली तर, राज्यपालाच्या मते संबंधित व्यक्ती मानसिक किंवा शारीरिक विकलांगतेच्या कारणाने असमर्थ असल्यास, वित्तीय किंवा अन्य हितसंबंध जोडला गेला असेल तर. पण एक अट लक्षात घ्या, ही अट महत्त्वाची आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. जर मुख्य आयुक्त किंवा आयुक्ताला पदावरून दूर करायचा असेल तर चौकशी करणारे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे दिल्याखेरीज राज्य शासन त्याला पदावरून दूर करू शकणार नाही. म्हणजे इथं रोल कोणाचा आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस असणार आहेत, हायकोर्टाचे, बॉम्बे हायकोर्टचा जो चीफ जस्टिस असणार आहे, तर त्यांनी निर्देश दिल्याशिवाय त्याच्याकडे जोपर्यंत चौकशी तुम्ही सोपवत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला पदावरून दूर करू शकत नाही. तात्पुरतं राज्यपाल निलंबित करू शकतात. कलम 16 आयोगाचे अधिकार आणि कार्य. याच्यावर पण असा फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कलमात म्हटलेलं आहे तर कर्तव्य. या अधिनियमाच्या उचित अंमलबजावणीची सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाला सूचना करणं हे कर्तव्य आहे. ठीक आहे. त्यानंतर लोकसेवा देण्यात कसूर केल्याबाबतची स्वाधिकारे म्हणजेच दखल घेणे म्हणजे सुमोटो, तसेच अशी प्रकरणे निकालात काढण्यासाठी निर्देशित करणे हे आयोगाचे अधिकार आणि कर्तव्य आहेत. ते खूप सारे अधिकार आणि कर्तव्य आहेत. आपण ऑल ऑफ द अबाऊ करायचं, लक्षात घ्या. या कलमावर जर प्रश्न फ्रेम झाला की आयोगाचे अधिकार आणि कार्य काय आहे तर खूप येते, आपण तितके घेऊ शकत नाही, तर नक्कीच तिथं प्रश्न आला तर ऑल ऑफ द अबाऊच उत्तर येणार आहे. दुसरा कसा प्रश्न फ्रेम होऊ शकतो तर फॅक्च्युअल क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की अधिकार आणि कार्य कशात आहे. ठीक आहे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की धरसोड वृत्ती चालणार नाही, बरोबर. अधिकार दिलेले आहेत आयोगाला आणि त्यांना काही कार्य करायचे आहेत, बरोबर. पण त्यांनी जर धरसोड वृत्ती ठेवली की म्हणजे एक गोष्ट फॉलो नाही केली, नीट गोष्टी केल्या नाही, तर त्यांनी काय होणार आहे, त्यांची कार्य नीट त्यांना पार पाडता येणार नाही आहे, बरोबर. मग धरसोड म्हणजे काय, धरसोड म्हणजे धरा सोडा. मग धरा सोडा म्हणजे 16. म्हणजे 16ला आपण कसं लक्षात ठेवू, सोडा, बरोबर. आता जे आपण बघतो की खानदेशातले लोक आहेत ते म्हणत नाही, म्हणतात, बरोबर, सोडा. मग सोडा म्हणजे धरा सोडा. मग धरसोड वृत्ती ठेवली तर अधिकार आणि कार्य नीट तुम्हाला वापरता येणार आहे का आयोगाला तर बिलकुल नाही. मग 16 म्हणजे सोडा. मग सोडा म्हणजे धरसोड वृत्ती जर केली तर अधिकार आणि कार्य नीट वापरता येणार नाही. आणखी एक महत्त्वाचं, यावर खूप महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो की आयोगाला सुमोटो अधिकार आहे. उदाहरणार्थ जो लोकपाल असतो आपला, लोकपाल अधिनियम 2013 आहे, लोकपालला सुमोटो अधिकार नसतो, लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्याच्या लोकायुक्ताला सुमोटो अधिकार आहे, लोकपालला नाही. तसं ते स्पेसिफिक प्रश्न विचारता यांना सुमोटो अधिकार आहेत की नाही. म्हणजे सुमोटो म्हणजे ते स्वतःहून एखाद्या प्रकरणी जर त्यांच्याकडे केस केलेली नसेल, कोणी कंप्लेंट केलेली नसेल, तरी ते स्वतःहून प्रकरण दाखल करून घेऊ शकतात. त्याला काय म्हणतो आपण, सुमोटो म्हणजे स्वाधिकार
स्वाधिकारे प्रकरण दाखल करून घेऊ शकतं का महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग? तर नक्की ते घेऊ शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. कलम 16. कलम 17 आयोगाच्या शिफारशीवर शासनाने केलेली कार्यवाही. कलम 16 अन्वये आयोगाने केलेल्या शिफारशीवर राज्य शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती राज्य शासन 30 दिवसाच्या आत किंवा आयोगाने निर्दिष्ट केलेल्या कालावधीत आयोगाकडे पाठविल. तर 30 दिवस आपण बघितलं जो कायदा आहे त्या स्टँडर्ड काय आहे तर 30 दिवस आहे. बरोबर. एखाद्या जर लोकसेवकावर कार्यवाही केली तर 30 दिवसाच्या आत त्यांनी फाईन पण 30 दिवसाच्या आत द्यायचं आहे, आपण बघितलं. मग इथं पण 30 दिवसाच्या आत काय कार्यवाही केली ते पाठवायचं आहे सरकारने आयोगाकडे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर शिफारशी म्हणजे आयोगाने जर शिफारस केली कार्यवाही करा आणि मग शासनाने त्यावर कार्यवाही केली एखाद्या अधिकाऱ्यावर किंवा कशावर, तर मग त्यावेळेस काय होईल, खतरा तयार होईल. बरोबर. खतरा होणार आहे पदाला किंवा एखाद्या ज्या व्यक्तीने लोकसेवा दिलेली नाही त्याला काय खतराला काय राईम करणार आपण 17. म्हणजे आपण 17 डोळ्यासमोर आलं तुमच्या की 17ला तुम्हाला राईम काय आठवणार आहे, खतरा. आणि खतरा काय आहे तर आयोगाने शिफारस केली, त्या शिफारसीला धरून शासनाने कार्यवाही केलेली आहे. आता मग कार्यवाही केली, एक तर तुमची नोकरी जाऊ शकते, निलंबित होऊ शकतात किंवा काही होऊ शकतं. म्हणजे 17 म्हणजे खतरा. ठीक आहे. खतरा काय आहे तर शासनाच्या आयोगाच्या शिफारशीवर शासनाने केलेली कार्यवाही. अशा प्रकारे कलम 17 लक्षात ठेवू शकतो. कलम 18 आयोगाकडे अपील. आता द्वितीय अपील प्राधिकाराच्या आदेशाविरुद्ध 60 दिवसांच्या आत तुम्ही अपील प्राप्त झाल्यापासून हे बघा 60 दिवसाच्या आत इथं काय होणार आहे तर आयोगाकडे अपील केलं जाणार आहे 60 दिवसाच्या आत. यापूर्वी आपण काय बघितलं होतं, कलम 8-9 मध्ये काय बघितलं होतं, अपील करण्यासाठी प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आत, त्यानंतर द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आत. बरोबर. आता तुम्ही तिसरं अपील कुठं करणार आहे तर आयोगात करणार आहे द्वितीय प्राधिकाऱ्याच्या विरुद्ध. हे 60 दिवसाच्या आत आहे. मग तुम्ही असं कंपॅरिझनमध्ये चार्ट करू शकतात. पहिला अपील करायला 30 दिवसाच्या याच्यात, द्वितीय अपील करायसाठी 30 दिवसाचा कालावधी आहे. बरोबर. आणि त्यानंतर तृतीय म्हणजे तुम्ही आयोगात सुद्धा अपील करू शकतात, ते 60 दिवसाच्या आत आहे. ठीक आहे. आता आपण काय बघितलं होतं, जो पहिला अपील प्राधिकारी आहे तर त्यांनी काय करायचं आहे, पहिल्या अपील प्राधिकाऱ्याने 30 दिवसाच्या आत त्याचा निर्णय द्यायचा आहे. द्वितीय अपील प्राधिकाऱ्याने 45 दिवसाच्या आत त्याचा निर्णय द्यायचा आहे. आणि ते तिसरं इथं काय आता आयोगाकडे जर अपील आलं तर आयोगाने किती दिवसाच्या आत निर्णय द्यायचा आहे, 90 दिवसाच्या आत निर्णय द्यायचा आहे. असा कंपॅरिझनमध्ये अभ्यास केला तर नक्कीच आपला अभ्यास चांगला आणि आपल्याला ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतं. कलम 19 वार्षिक अहवाल. तर वार्षिक अहवाल बघा, आयोग कोणाला देतो, राज्य शासनाला. राज्य शासन काय करेल, विधिमंडळासमोर तो अहवाल ठेवणार आहे. मग कलम 19 वर फॅक्च्युअल प्रश्न येईल 1 लाईनर की आयोगाचा वार्षिक अहवाल कोणत्या कलमात म्हटलेलं आहे तर कलम 19 मध्ये. मग आता 19ला परत एकदा आपण मराठीत लिहू, 19 असं लिहू आपण. ठीक आहे. मग 19 मध्ये काय म्हणू शकतो आपण, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, कोणा 20 म्हणजे कोण सुद्धा तो अहवाल जो आहे तो वाचू शकतं. हे 20 कट करून टाकू आपण. मग 19 मधला आपण कोण घेऊ आपण. ठीक आहे. आणि कोण घेऊ म्हणजे काय म्हणू शकतो आपण, कोण घ्या आयोगाचं किंवा कोण सुद्धा तो अहवाल वाचू शकतं. तर कोण घ्या किंवा कोण सुद्धा वाचू शकतं काय तर अहवाल. मग 19 मध्ये तुम्हाला काय आठवणार आहे, कोण म्हणजे ऐकून घ्या आयोगाचं कसं ऐकून घेऊ आपण, आयोगाच्या अहवालमधूनच आपण आयोगाचं म्हणणं ऐकून घेऊ शकतो. मग कलम 19 मध्ये आहे आयोगाचा वार्षिक अहवाल. 20 विहित कालमर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणं. हे कलम महत्त्वाचं आहे, याच्यावर यापूर्वी प्रश्न येऊन गेलेला आहे. मग विहित कालमर्यादेत लोकसेवा द्यायची तुम्हाला संस्कृतीच विकसित करायची. ज्यावेळेस तुम्ही अशी संस्कृती विकसित करणार तो एक लॉंग टर्म उपाय होणार आहे. बरोबर. मग हे महत्त्वाचं आहे. म्हणून हा जो कायदा आहे तर तो कशावर विसंबून असणार आहे इथून पुढं, तर जर तुम्ही अशी संस्कृतीच विकसित केली की विहित कालमर्यादेत लोकांना सवय लावली, चांगल्या सवयी लावल्या की वेळेतच तुम्ही सेवा द्या, अशी संस्कृतीच विकसित केली तर नक्कीच हा कायद्याची पण गरज पडणार नाही. म्हणून हे सर्व विसंबून कशावर आहेत, अशी संस्कृती विकसित करण्यावर आहे. विसंबूनमध्ये काय आहे, 20 आहे. 20 मग 20 म्हटल्यावर तुम्हाला 20 दिसेल. बरोबर. 20 दिसलं का तुम्हाला काय दिसेल, विसंबून हे दिसेल. आणि विसंबून काय आहे, कशावर विसंबून आहे तर अल्टिमेटली अशी संस्कृतीच विकसित करायची आहे. अशा प्रकारे कलम 20 आपण लक्षात ठेवू शकतो, महत्त्वाचं कलम आहे. कलम 21 काय, निधीचे वाटप. ठीक आहे. मग आता एक लक्षात घ्या की निधीचं वाटप म्हणजे फंड द्यायचे. बरोबर. मग आता 21ला आपण कसलं म्हणून लिहू शकतो, 21. ठीक आहे. मग 21ला आपण फोड करून काय लिहू, 21वा. म्हणजे असं लक्षात ठेवू की जर आयोगाचे कर्मचारी किंवा आयुक्त जर कुठं गेले आणि 21वा म्हणजे त्यांनी हॉटेल केलं, मुक्कामी राहिले गेले, खर्च केला, 21वा घेण्यासाठी त्यांनी हॉटेल बुक केलं, हॉटेलचा निधी कोण देईल, मग निधीचं वाटप कोण करणार, त्याचे बिल्स वगैरे कोण देणार आहे, ते आयोगच देईल. बरोबर. आयोगाच्या निधीतून त्याचं वाटप केलं जाईल. मग 21 दिसलं का तुम्हाला काय दिसेल, 21 म्हणजे 21वा घेणं म्हणजे हॉटेल वगैरे बुक करणं म्हणजे काय, निधी तर लागेल.
मग निधीचं वाटप आयोगाला करावं लागणार आहे कलम 21मध्ये. फॅक्च्युअल कलम पाठ करायचे आहे तोंडपाठ. कलम 22 शिस्तविषयक नियमांना तरतुदीपूरक असणे. शिस्तविषयक नियमांना तरतुदी ह्या जे केले जाणार आहे ते पूरक असणारे. याला कसं लक्षात ठेवणार आहे, वन लाईनर कसं लक्षात ठेवू की शिस्तविषयक नियम म्हणजे काय की कार्यालयात म्हणजे लोक जर आले तर लोकांशी एकदम नम्रतेने वागायचं, लोकांना उद्धटपणे वागायचं नाही. सरकारी सेवक उद्धटपणे वागतात. नम्रपणे वागायचं म्हणजे लोकांना तू तू करायचं नाही जास्त, बरोबर. लोकांना तू तू करायचं नाही म्हणजे टू टू म्हणजे काय, शिस्तीत काम करायचं, शिस्तीत नियम असणारे ते नियम प्रोटोकॉल्स फॉलो करायचे. म्हणजे कलम 22 जे आहे तर कलम 22 तुमच्या समोर आलं की तुम्हाला दोन दोन सेपरेट दिसणार. म्हणजे तुम्हाला टू टू आपण काय म्हणतो टू टू, बरोबर. मग टू टू म्हणजे तू तू म्हणजे तू तू नाही करायचं म्हणजे काय, शिस्तविषयक नियम फॉलो करायचे. ते कशात म्हटलेले कलम 22मध्ये. कलम 23 खोटी किंवा चुकीची माहिती जर दिली एखाद्याने तर त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई होणार आहे. हे सुद्धा कलम लक्षात ठेवा फॅक्च्युअल. मग आता खोटी किंवा चुकीची माहिती दिली तर कलम 23मध्ये. मग 23ला कसं लक्षात ठेवू शकतो आपण, 23, ठीक आहे. मग 23 पुढं आपण त्याला काय लिहू, विसरणार नाही. जर तुम्ही खोटी साक्ष किंवा खोटा पुरावा वगैरे दिला तर ते विसरणार नाही. तुम्हाला शिक्षा करेलच आयोग तुम्हाला शिक्षा करेल. अशा व्यक्ती, खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आयोग शिक्षा करेलच. ते विसरणार नाही. ते विसरणार नाही मध्ये आहे 23. म्हणजे कलम 23 दिसलं का तुम्हाला, ते विसरणार नाहीत. का नाही विसरणार, कारण की तुम्ही खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे कलम 23 आपण लक्षात ठेवू. कलम 24 निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार. आपण बघितलं की निर्देश देण्याचा अधिकार हा शासन कधीसुद्धा निर्देश देऊ शकतं, रात्री बेरात्री, बरोबर. मग म्हणजे निर्देश कसा देऊ शकतो, 24/7. 24/7 म्हणजे 24 तास. 24 तास काय करू शकतं सरकार, तर शासनाचा निर्देश देण्याचा अधिकार हा 24 तास असणार आहे. कलम 25 सद्भावनेला केलेल्या कृती संरक्षण आहे या कायद्याअंतर्गत. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मग कलम 25, ठीक आहे. मग आता जो लोकसेवक आहेत तर तोच तिथं पंच आहे, बरोबर. कारण की तो अर्ज केल्यानंतर लोकसेवक काय ठरवणार आहे, पदनिर्देशित अधिकारी काय ठरवणार आहे की मी माहिती देऊ शकतो किंवा मी माहिती फेटाळू शकतो. म्हणजे काय झालं, लोकसेवक पंच झाला तो स्वतः, बरोबर. परंतु तो पंच कसा आहे, तर तो पंच असल्यामुळे जर समजा 5 आणि 20, 25ला आपण कसं लक्षात ठेवू, 5 आणि 20, ठीक आहे. मग आता जर पंचाने काय केलं, 20वा घेतला म्हणजे काय झालं, समजा तुम्ही अर्ज करायला गेले आणि तो झोपलेला असेल किंवा त्याला झोप आलेली असेल किंवा त्याला बरं नाही आहे, बरोबर. आणि त्या पंचनी काय केलं की एक 20वा घेतला असेल त्यांनी थोडाफार आणि तो तुम्हाला म्हटलं थोड्या वेळाने या आणि तुमचा गैरसमज झाला. तर अशा वेळेस काय समजू आपण की त्याला बरं नसल्यामुळं त्यांनी तुम्हाला मुद्दामून नाही केलं, परंतु त्याचे काही कारण असल्यामुळं तो एक 20वा घेत होता म्हणून त्यांनी तुम्हाला माहिती दिली नाही. मग अशा वेळेस लोकसेवा दिली नाही म्हणून आपण ती सद्भावनेने केलेली कृती असं समजू, ठीक आहे. म्हणजे कलम 25 ची फोड कशी करणार आपण, 5 आणि 20 म्हणजे पंचनी 20वा घेतला तर ती आम्ही सद्भावना केलेली कृती समजू, असं आपण एक प्रकारे लक्षात ठेवू शकतो. रिपीट ह्या सगळ्या ट्रिक तुम्ही कायद्यात लिहून घ्या. 26 दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेस रोख आहे. मग 26ला पण आपण कसं लिहू शकतो, 26 असं लक्षात ठेवा. हां, मग 26मध्ये काय, सव्वा, बरोबर. मग सव्वाल असं लक्षात ठेवू. 26मधलं सव्वा आणि सव्वा घेऊन काय बनवलं आपण, सव्वाल कोण नाही करू शकत, लोकसेवा हक्क आयोगाला, तर दिवाणी न्यायालय नाही करू शकत. म्हणजे काय, तुम्ही दिवाणी न्यायालयात अपील नाही करू शकत. जर तुम्ही दिवाणी न्यायालयात गेले, लोकसेवकाने जर सर्व्हिस दिली नाही, तुम्ही दिवाणी न्यायालयात जाऊ शकत नाही. दिवाणी न्यायालय काय म्हणाल, आम्हाला सुद्धा अधिकार नाही, तुम्ही प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे जा, मग सेकंडकडे जा, मग तुम्ही आयोगाकडे जा. कारण की आयोगालाच दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले असल्यामुळे इथं दिवाणी न्यायालयाला रोध केलेला आहे, बरोबर. मग याला आपण कसं लक्षात ठेवू, 26मधून तुम्हाला 26 दिसलं का तुम्हाला काय आठवल, सव्वाल नाही करू शकत. कोण नाही सवाल करू शकत, तर न्यायालय सवाल नाही करू शकत कोणालाच. इथं आयोगाला वगैरे कोणालाच न्यायालय सवाल नाही करू शकत. म्हणजेच न्यायालयाला आडकाठी आणलेली आहे, न्यायालयाच्या अधिकारितेस इथं आडकाठी आणलेली आहे. म्हणजे न्यायालय इथं सवाल नाही करू शकत, ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. कलम 27 अधिनियम अन्य कायद्यांवर प्रभावी ठरणार आहे. हे सुद्धा कलम महत्त्वाचं आहे, 27. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवू, 27मध्ये काय, सत्ता आणि 20 म्हणजे ज्याची सत्ता असती तोच कायदे करतो आणि त्याचेच कायदे कसे असतात, प्रभावी ठरतात, लक्षात ठेवा. मग 27मध्ये तुम्हाला दिसेल सत्ता, जसं आपण 26मध्ये दिसलं आपल्याला सव्वामध्ये आपल्याला काय दिसलं, सवाल कोणी करणार, न्यायालय, कारण त्याला अधिकारी तेच आडकाटे. अशा प्रकारे आपल्याला तोंडपाठ होणार आहे. कलम 27मध्ये आहे सत्ता, ज्याची सत्ता त्याचा कायदा कसा असेल, प्रभावी असेल. म्हणजे कलम 27मध्ये काय म्हटलेलं आहे, अधिनियम अन्य कायद्यांवर प्रभावी ठरेल. 28 राज्य शासन नियम करण्याचा अधिकार असणार आहे. मग हे यानुसार
महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम बनवलेले ते नियम आहे 2016चे, लक्षात ठेवा. 2016चे नियम आहे. कायदा 15चा आहे, नियम 2016चे आहेत. यात एकूण 19 नियम आणि 5 अर्जाचे नमुने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. VVIMP आहे. आता 5 अर्जाचे नमुने कसं लक्षात ठेवणार आपण बघितलं. अर्ज कसं करतो, 5 बोटांनी करतो, म्हणजे कलम 5 मध्ये अर्ज वगैरे करणे, बरोबर, आपल्याला आठवलं बघा. तर 5 बोटांनी अर्ज करतो म्हणून 5 अर्जाचे नमुने किती आहे, 5 मध्ये 5 आहे, ठीक आहे. आणि 19 नियम आहेत. किती नियम आहे, 19 नियम ठरवण्याचा अधिकार कलम 28 मध्ये दिलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 16चा, कायदा 15चा. लक्षात घ्या, प्रश्न कशावर आला, कायद्यावर आला 2015चा. नियम आले तर चुकून पहिलं ऑप्शन 2015 असणार आहे. मुलं 15 करतात, बरोबर. एका तासाचा पेपर आहे, सिली मिस्टेकची कॉम्पिटिशन आहे, बरोबर. मग पहिला क्वेश्चन फ्रेम करत असताना महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क नियम कोणत्या वर्षीचे, 2015. दुसरं पर्याय 2016. मुलं काय करतील, घाईघाई 2015 करतात. म्हणून समजून घ्या, नियम विचारताय की कायदा विचारताय. कायदा विचारला तर 15चा, नियम विचारला तर 2016चा. आता कलम 28ला आपण कसं लक्षात ठेवणार आहे, परत एकदा 2 पहिले शब्द लक्षात घेऊ. 28 मधले 2 शब्द घेऊ. पहिले 8 हे घेतलं का आपल्याला काय बनलं, अट्टहास, बरोबर. आपण यापूर्वी पण बघितलं होतं 28 एप्रिल 2015ला कायदा लागू झाला, तर त्याला पण 28ला आपण काय बघितलं होतं, अट्टहास, ठीक आहे. मग अट्टहास काय आहे, तर शासनाचा अट्टहास असतो, बरोबर. नेहमी की नियम तयार करणं, जो राजा उसका कायदा उसका नियम, बरोबर. मग नियम बनवणं काय आहे, तर नियम बनवण्याचा अट्टहास असतो. अट्टहास कोणाचा असतो, शासनाचा. म्हणजे 28 आठवलं तुम्हाला, अट्टहास आठवलं. अट्टहास म्हणजे काय, तर शासनाचा अट्टहास असतो नियम बनवण्याचा. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आणखी एक काय करायचं आहे आपल्याला, इथं 19 नियम आहेत आणि 5 अर्जाचे नमुने यात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. 5 अर्जाचे नमुने आहेत. तर आपण कलम 5 मध्ये बघितलं होतं, 5 ही बोटाने तुम्ही अर्ज करतात, म्हणजे अर्ज करणं वगैरे कलम 5 मध्ये, बरोबर. आणि अर्जाचे नमुने पण किती आहे, 5 लक्षात ठेवा. नियम किती, एकूण नियम 19. याच्यावर सुद्धा 1 लाइनर प्रश्न येईल. कलम किती आहे, एकूण नियम 19 नियम आहेत, लक्षात ठेवा. 29 मध्ये राज्य शासनाचा अडचणी दूर करण्याचा अधिकार आहे. तर असा प्रारंभापासून 2 वर्षाच्या आतच अडचणी दूर करता येतात, लक्षात घ्या. RTI ॲक्टमध्ये पण 2 वर्षाच्या आतच अडचणी दूर करण्याचा, कोणत्याही कायद्यात 2 वर्षापर्यंतच अडचणी दूर करण्याचा अधिकार असतो राज्य शासनात. कलम 30 शेवटचं कलम आहे. महाराष्ट्र राज्य अध्यादेश क्रमांक 5 निरसित झालेला आहे. याद्वारे हा कायदा जसा लागू होईल तसा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5 निरसित झालेला आहे. तर एकूण कलम किती, असा सुद्धा प्रश्न RTI मध्ये किती कलम आहेत असा प्रश्न राज्यसेवेत आयोगाने विचारला होता. लोकसेवा हक्क अधिनियममध्ये किती कलम आहे एकूण, तर एकूण कलम किती आहे, 30 कलम आहेत, लक्षात ठेवा. एकूण नियम किती आहे, 19 नियम आहेत. तोंडपाठ करायचे ह्या गोष्टी रिपीट वाचून. इतर महत्त्वाची माहिती आपण आता बघू. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आपण बघितलं, अंमलबजावणी 28 एप्रिल 2015. मग 28 एप्रिल म्हणजे याला आपण कसं लक्षात ठेवू, 28 एप्रिलमध्ये काय 28 म्हणजे आपण नेहमी 28ला कसं बघतो, 2 पहिले शब्द 8 पासून बनला अट्टहास. अट्टहास काय आहे, लोकांचा काय अट्टहास असतो, तर आम्हाला लोकसेवा मिळावी, हा लोकांचा अट्टहास झाला. परंतु सरकार काय करतं, आपल्याला एप्रिल फुल बनवतं, लोकसेवा देत नाही. म्हणजे एप्रिल झालं ना, 28 झालं. नंतर विधानसभेत मंजुरी गरजेची नाही आहे. राज्यपालाची संमती लक्षात ठेवा, 19 ऑगस्ट आणि गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालं आहे 21 ऑगस्ट. 19 आणि 21 ऑगस्ट दोन्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्र हे लोकसेवा हक्क लागू करणारं 21वं राज्य आहे आणि मध्य प्रदेश हे पहिलं राज्य आहे. MP जे आहे ते पहिलं राज्य आहे. हे पण एक तुम्ही साईड बाय साईड लक्षात ठेवलं तर चांगलं होईल. ही अतिरिक्त माहिती, याच्यावर सहसा प्रश्न येत नाही, परंतु आपण ॲडिशनल करतोय. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रीथ काय आहे, सेवा आपली हमी आमची. लोकसेवा हक्क आयोगमध्ये सेवा महत्त्वाची, म्हणून सेवा आपली हमी आमची. अध्यक्ष पहिले स्वाधीन क्षत्रिय. पहिला अध्यक्ष आयोग बऱ्याचदा विचारता, पहिला अध्यक्ष कोण होतं, स्वाधीन क्षत्रिय. याला कसं लक्षात ठेवू आपण, की ज्यावेळेस पहिल्यांदा आयोग लोकसेवा हक्क आयोग गठीत केला होता, तर त्यावेळेस काय केलं होतं, त्या अध्यक्षाच्या स्वाधीन करून टाकला होता आयोग, की आता तूच सांभाळ बाबा, तू सगळं नीट सांभाळ, तू सगळं नीट कर, म्हणजे तुझ्या स्वाधीन करतोय आम्ही, कारण तू पहिला अध्यक्ष आहे. पहिला अध्यक्ष कोण आहे, स्वाधीन क्षत्रिय, सध्याचे दिलीप शिंदे. लोकसेवा हक्क अधिनियम प्रशिक्षण संस्था यशदा पुणे, हीच बऱ्याच गोष्टींसाठी आपली प्रशिक्षण संस्था असती, यशदा पुणे, ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन स्वरूपात सुद्धा सेवा देतात, त्यासाठी त्यांचं पोर्टल काय आहे, पोर्टलचं नाव आहे आपले सरकार. ॲप काय आहे, RTS राईट टू सर्व्हिस महाराष्ट्र. RTS महाराष्ट्र हे ॲप आहे आणि आपले सरकार काय आहे, तर हे पोर्टल आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण A to Z बघितलं. यावरचे जे PYQ आहे ते PYQ सुद्धा तुम्ही नक्की सोडवा, जेणेकरून तुम्हाला याच्यावर कमांड येऊन जाईल कायद्यावर, आणि कायदा A to Z तोंडपाठ करा. आपला एक सुद्धा मार्क या कायद्यातला जाता कामा नाही.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून नगर परिषद भरतीसाठी महत्त्वाचा असलेला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तो सुद्धा मी ट्रिक लावून तुमच्यासाठी घेऊन येईल. लवकरात लवकर आपले 8,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले की आपण तो सुद्धा कायदा अपलोड करणार आहोत. थँक्यू. ऑल द बेस्ट.